आजचं वचन या संदर्भाने आहे की परमेश्वर करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. परमेश्वर करू शकतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही आशा आपण स्वतःला द्यावी जेणेकरून जेही आव्हान आपल्या समोर असतील ते आम्हाला भेडू शकणार नाही, पण तिथून देवाचा महिमा होईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक वचन वाचणार आहोत आपण. स्तोत्र संहिता याचा 18वा अध्याय आणि त्याचं 34 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. तो माझ्या हातांना असे लढायला शिकवतो की माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, खूप सुंदर वचन आहे. आणि दावीद म्हणतो का परमेश्वर मला लढायला काय करतो? शिकवतो. आणि असं शिकवतो का पितळी धनुष्य. येस. पितळी धनुष्य मी काय करू शकतो? वाकवू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे स्तोत्र दावीद त्या समय बोलतो ज्या समय शाऊलापासून त्याने आपला जीव काय केला होता? वाचवला होता. आणि त्या सर्व प्रसंगातून तो निघून स्वतःला राजा म्हणून प्रभू त्याला काय केलं होतं? स्थापित केलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एक समय एक टाइम असा होता चर्च का तो आधार नव्हता, एकटा आपला जीव घेऊन तिथून तो पळाला होता. सर्व त्याच्या विरोधात होते, संगती कोणी नव्हतं. जरी दाविदाची प्रशंसा त्यांनी केली का शाऊलाने 1000 मारले आणि दाविदानी 10,000 मारले, स्तुती करणारे संगती होते त्या टायमाला, पण ज्यावेळेस खरं साथ द्यायची वेळ आली तर एकही व्यक्तीने साथ दिला नाही. सगळे लोक त्याच्या विरोधात होते, त्याच्या संगती फेवर मध्ये कोणी नव्हतं. अशा स्थितीमध्ये जिथं कोणी नाही, कोणी साथ देणारं नाही, कोणी त्या ठिकाणी विसावा देणारं नाही, त्या स्थितीमध्ये तो म्हणतो का नाही, माझ्या परमेश्वराने मला असं बळ दिलं का पितळी भुज बाण मी काय करावा? वाकवा. असं ताकद माझ्या प्रभूने मला दिली. प्रेज द लॉर्ड. आज देवाची इच्छा आहे का इथून आम्ही प्रोत्साहन घ्यावं. का आपल्यालाही अशा स्थितीमध्ये अशा गोष्टीमधून जावं लागतंय का जिथे आपण एकटे आहोत, जिथं सहाय्यता कोणी नाहीये आणि जे आपल्या क्षमतेच्या आणि शक्तीच्या पलीकडे जे आपल्याला सोसवणार नाही, आणि त्या स्थितीमध्ये मन खालवेल, मनात विचार येतील आणि आपण तुटून जाऊ. पण स्वतःला आधार द्यावं का नाही, तोच परमेश्वर देव ज्यांनी दाविदाला उंच केलं आणि ते बळ त्याच्यामध्ये दिलं, तोच परमेश्वर देव मला बळ देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने एकदा केलंय, परमेश्वर पुन्हा माझ्या बरोबर करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाबरोबर केलंय? दाविदाबरोबर. आणि अशी अनेक लोक ज्यांनी प्रभूचा अनुभव घेतलाय, प्रभूने त्यांच्यासाठी केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे का एक पुन्हा एकदा आपल्यासाठी पण देवाने ते करावं. येस. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला बळ देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपलं लक्ष आपल्या समस्येकडे नकोय, आपलं लक्ष आपल्या देवाकडे पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्येकडे पाहिलं तर निराशा येणार, फ्रस्ट्रेशन येईल आणि नेहमी त्या समस्याला घेऊन सैतान तुम्हाला बाण मारणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं या ठिकाणी आपली जी परिस्थिती असते ना, तो सैतानाचा धनुष्य. काय तो सैतानाचा धनुष्य आहे. आणि त्या परिस्थितीला घेऊन तो जितके बाण मारता येईल विचारिकरित्या तेवढे तो आमच्यावर चालवणार. येस. पण त्या स्थितीमध्ये फक्त त्या स्थितीमध्ये भावनात्मक होऊन, इमोशनल होऊन तुम्ही तुमची लढाई सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती स्थिती तुम्हाला जाणून देईल का तू इथून बाहेर पडू शकत नाही, तू एकटाच आहे, तुझ्या संगती कोणी नाही, सगळे निघून गेलेत, कुणी साथ देणार नाही, तू तुझी बाजू मांडू शकणार नाही, तुझ्याकडे असं काही नाहीये का लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवावा. पण परमेश्वर म्हणतो का इथून देखील मी तुला उंच करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण देवाबात ते आहे आणि देव आम्हासाठी ते करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी स्थिती पूर्णपणे अपोजिट आहे, इतकी भयानक आहे का ती तुम्ही व्यक्त पण करू शकत नाही, पण तरी देखील परमेश्वर म्हणतो का तू त्या स्थितीकडे नाही, तू कोणाकडे बघ? माझ्याकडे पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जे आमच्यात आहे ते सर्वातून मोठं आणि समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण 1 योहान 5वा अध्याय 4th वचन. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. पुन्हा वाचा. 4थे वचन. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते. ओके. कोणापासून जन्मले आपण? देवापासून. मी सकाळचाच विषय होता का पवित्र आत्म्याद्वारे आम्ही प्रभूपासून नवीन जन्म पावलोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे काही देवापासून जन्मतं ते जगाला कसं आहे? जिंकणार आहे. सगळे बोला कसं आहे? जिंकणार आहे. मग जेही जगामध्ये येऊन तुमच्या समोर एक आव्हान म्हणून उभं राहतंय त्याला भयभीत होऊ नका. येस. तर परमेश्वराचं वचन तुम्हाला हे स्मरण असावं का तू देवापासून जन्मलाय आणि जर तुझा परमेश्वर विजय देव आहे तर तुला पण परमेश्वर विजय देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, फोटो खूप सुंदर भेटलाय. तिचं बॉडी तर वीक दिसतंय पण तिच्या मागे एक वेगळी इमेज दिसते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रॅक्टिकली आम्हाला असंच वाटतं आमच्या स्थिती समोर का मी पण खूप वीक आहे,
मी याला सामोरे जाऊ शकत नाही. या आजारातून मी बाहेर पडू शकत नाही, घरामध्ये या समस्या आहे त्यातून मी निघू शकत नाही, किंवा जे काही आर्थिक संकट आहे किंवा जे काही अचानक उद्भवलंय हे इतकं मोठं इतकं भयानक आहे का मी सावरू शकत नाही. पण परमेश्वर म्हणतो तुझ्याकडे नाही, तुझ्या आतमधल्या स्ट्रेंथ कडे बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जन्माला आणणारा तुझा परमेश्वर देव Yes, आहे, amen. आणि जर तो विजयी देव आहे तर तो परमेश्वर देव तुला पण विजय देणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय चर्च, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि ज्याद्वारे तुम्हाला जन्म मिळालाय तो तुम्हाला विजय देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण आपल्याकडे बघू नये, कारण सैतान परमेश्वर दाखवत नाही, तो तुम्हालाच दाखवतो आणि भावनात्मक करतो. कसं करतो? भावनात्मक करतो. कसं करणार आहेस आता? तुझ्याकडून हे होणार आहे का? कस काय सोसवेल तुला? बघ कुणी नाहीये, कुणी साथ देणारा नाहीये, इतकी मोठी स्थिती तुझ्या समोर आली आहे, तू याच्यातून बाहेर पडू शकत नाही. कधी कधी एक मोठा हॉस्पिटलमध्ये अचानक काहीतरी समोर येतं, सांगण्यात येतं नाही 10 लाख लागतील, 20 लागतील, एवढा मोठा आजार. मग असं वाटतं का प्रभू नाही होऊ शकत, इथून होऊ शकत नाही. पण ते म्हणतो का तसा विचार करू नको, तुझ्या हिशोबाने ते बरोबर आहे, पण तू कोणाद्वारे जन्म घेतलाय हे लक्षात घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आज स्थिती तुझ्या कम्प्लीट अपोजिट आहे, जिथे तू टिकणार नाही, पण तू देवापासून जन्मला, आणि जर तू देवापासून जन्मला तर परमेश्वर तुला विजय पण देणार. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून देवाची पूर्ण महिमा व्हावी, लोकांना कळावं का प्रभूचा अनुग्रह या लेकरावर आहे. प्रेज द लॉर्ड. 5 वचन वाचा. 5वे वचन, येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास आहे का कोणावर? येशूवर आहे का चर्च? त्यांनी जिंकलंय. त्यांनी काय केलंय? जिंकला आहे, आणि त्यांनी आमच्या हातात दिलंय चर्च, जे कोण आम्ही पण त्याच्यावर वर्चस्व करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्याच्या अधीन नाही, आपण त्याच्या बंधनात नाही, त्याच्यावर वर्चस्व करण्यासाठी प्रभूने आम्हाला अनुग्रह दिला. प्रेज द लॉर्ड. म्हणून अकस्मात जे काही तुमच्या समोर एकाएकी आव्हान येईल, अशा काही गोष्टी असतील का त्याद्वारे मनात विचलितपणा येईल, प्रश्न उभे राहतील, पण तुम्ही स्वतःला म्हणावं का प्रभूने मला हरण्यासाठी नाही, निराश होण्यासाठी नाही, या स्थितीमध्येच मरण्यासाठी नाही, प्रभूंनी विजय जीवन देण्यासाठी मला बोलवलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मला नक्कीच उभारल आणि मी देवाचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. किती लोक बिलीव्ह करतात असं होईल? कोण करल? परमेश्वर करेल. परमेश्वर करेल. फक्त स्थितीकडे पाहिलंय, आता त्याकडे पाहणं बंद करा आणि कोणाकडे पहा? देवाकडे पहा. देवाकडे पहा. कारण अनेक लोकांची जी स्थिती ती फक्त परिस्थितीकडे पाहणं आहे. कशाकडे पाहणं आहे? परिस्थितीकडे पाहणं. परमेश्वरची इच्छा आहे का त्याला पाहणं आता बंद कर. तुझा त्रास तुला माहितीये, तुझा विलाप तुला माहितीये, आता देव तुला कसं बाहेर काढणार आहे याकडे लक्ष लाव. प्रेज द लॉर्ड. आणि तू त्याकडे लक्ष लावशील, तुझा विश्वास बदलेन, देव तुला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. जस्ट मार्था आणि मारिया यांच्या जीवनामध्ये एक दुःखद घटना घडली आणि त्यांचा भाऊ मरण पावला. त्यांनी शोक केला, दुःख केला, आणि येशू पुन्हा तिथं घेऊन गेला आणि त्याची इच्छा होती का कबर येऊन काय काढावी? धोंड काढावी. पण त्यांच्या बहिणीचं हे स्टेटमेंट होतं का प्रभू कबरेतून काय येईल? वास येईल. कारण त्याचं लक्ष कुठं होतं? कबरे मेलेल्या अवस्थेकडे, त्या कबरेकडे, त्या मेलेल्या अवस्थेकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का तू ते सत्य बघू नको, तुझ्या बरोबर जो आहे, तुझ्या संगती जो आहे, जो तुझ्यासाठी आलाय त्याकडे तू बघ. प्रेज द लॉर्ड. संगती कोण आहे? येशू आहे. कशासाठी आलाय? जीवन देण्यासाठी. पण त्याचं लक्ष त्याच्याकडे नाही, त्या वास्तविक सत्याकडे लक्ष आहे. आणि आमचं पण तेच होतंय का आज परिस्थितीकडे जास्त लक्ष आहे, परमेश्वराकडे लक्ष कमी आहे, आणि म्हणून आज आमची समस्या जास्त बोलती आणि आशीर्वाद कमी बोलताय. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाबद्दल बोललं पाहिजे? येशूबद्दल. का नाही? परमेश्वर माझ्या संगती. जर येशू संगती आला ना तर का आला चर्च? येशू त्यांची भेट घेतो तर का घेतोय? आज येशूचं वचन तुम्हाला प्रोत्साहन देतं का देतं? कमॉन, का देतंय? देवाला काम करायचंय, त्याला काम करायचं. जसं त्यांना तो बरोबर त्या स्थितीपर्यंत घेऊन आला, आज परमेश्वर पुन्हा त्या विषयावर हात टाकतो आणि म्हणतो का ऐक, मी जर बोलतोय तर उगाच बोलत नाही, मला काहीतरी करायचंय. प्रेज द लॉर्ड. पण तू आहे का फक्त तेच 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 सांगतोय? मी जे सांगतोय त्याकडे लक्ष लाव. प्रेज द लॉर्ड. त्यांचं म्हणणं असं आहे का भाऊ मेलाय. भाऊ काय झालाय? ते म्हणतो ते मला पण माहिती. प्रेज द लॉर्ड. आता ती कॅसेट बंद कर आणि मी जे सांगतोय ते तू कर. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक फक्त तेच फक्त तेच फक्त तेच, लोकांना पाठ झालाय तो व्यक्ती. तो व्यक्ती काय झालाय? पाठ झालाय. कारण मे बी त्याचं नाव पडून जाईल, सिस्टर सहानुभूती, सिस्टर सहानुभूती किंवा ब्रदर सहानुभूते. कारण त्याचं एकच काम फक्त रडायचं.
येस फक्त रडायचं. दिसलं का रडायचं. असंच आहे, आर्थिक असंच आहे, संकट आहे, चाललंय आपल्या देवाच्या कृपेने. फक्त सहानुभूती. येस म्हणून ते लोक ब्लेस नाहीत, त्यांचं Yes. जीवन एकदम दलिंद्रित. का? कारण फक्त सहानुभूती घेतात Yes. आणि फक्त फक्त त्रास देवाला पण माहितीये कसं पडणार, त्याकडे बोल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? नावच पडून जाईल काय? सहानुभूती. सिस्टर सहानुभूती, तर ब्रदर सहानुभूती. का? कारण फक्त विलाप. येस हा दिसला विलाप, तो दिसला विलाप. विलाप. फक्त लोकांना सांगून भावनात्मक मी किती कष्टी, मी किती दुःखी आहे. देव म्हणतो का तू फक्त सहानुभूतीच मिळव, तुझं आयुष्य बदलणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो सहानुभूती मिळवत नाही, देवाकडे बघतो, त्याला आशीर्वाद मिळतात. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सहानुभूती मिळवायचं कमी करा आणि आशीर्वाद मिळवायच्या मागे लागा. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही आशीर्वाद कमी घेतोय आणि लोकांची सहानुभूती जास्त घेतोय. सहानुभूतीने दिवस बदलत नाहीत. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सहानुभूतीने काय बदलत नाही. दिवस बदलत लोक फक्त नाही. क्यू करतील, किती दुःखी किती कष्टी, पण तुझे दिवस बदलणार आहेत का? Yes. म्हणून सहानुभूती घ्यायचं बंद कर. येस आपली कॅसेट वाजवायचं बंद कर. तुला माहिती आहे समस्या काय. परमेश्वर आता मला माहिती आहे दिवस आहेत, पण तेव्हा इथून पुढे माझे दिवस तू बदलशील. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक साक्ष देतात, Yes. त्यांचं लाईफ बदलतं. पण काही लोक जे फक्त सहानुभूती घेणार आहेत, त्यांचं लाईफ कधीच बदलत नाही. त्यांना आयुष्यभर फक्त काय घ्यावी लागती. सहानुभूती. बस. लय चांगला आहे बरं का, पण लय त्रास आहेत. लय चांगला आहे बरं का, पण लय समस्या आहेत. फक्त सहानुभूती. येस लय चांगला आहे, लय प्रार्थना ते, पण कशात आहे. सहान. अरे तुझं आयुष्य चाललंय याच्यातच. येस. कसं आहे. फार चांगला, फार धार्मिक, फार चांगला, पण फक्त सहानुभूतीच घेतो, बाकी काही घेत नाही. येस ते म्हणतो अरे आशीर्वाद घे येस. आणि म्हण का इथून मी बाहेर पडणार, येस. माझा परमेश्वर मला बाहेर काढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना आवडतंय सहानुभूती घेतलेलं. अरे बाबा काही होणार नाही, काहीच होणार नाही, तिथंच राहशील. तू देवाकडे बघ, परमेश्वर गोष्टी बदलू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज लोकांकडे बोलणं कमी करा आणि देवाकडे पहा. येस. कोणाकडे पहा. देवाकडे पहा. जरी वास्तविक सत्य आहे, जरी माझी स्थिती आहे, पण देवा आता मी तुला पाहायला सुरुवात केली. Yes. देवा आता माझा विश्वास तुझवर आहे, तर परमेश्वर इथून तू मला बाहेर काढणार आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक ब्लेस होतात, त्यांच्या लाईफ मध्ये साक्ष घडती चर्च. का? कारण ते सहानुभूती मिळवत नाही, ते आशीर्वाद मिळवतात. येस. काय मिळवायचं आपल्याला? आशीर्वाद. आशीर्वाद. काय? सहानुभूती. आशीर्वाद नाही. मिळवायचा. अख्ख्या गावाला स्टोरी माहित त्याच्या घरी. येस का? कारण फक्त तेवढंच काम त्याचं, तेच सांगायचं. अरे बस झालं आता, प्रभूला सांग. Yes. अनेकदा सांगितलं आणि म्हण का आता मी बाहेर पडणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण जरी स्थिती आहे, मी स्वीकारत नाही, परमेश्वर माझे दिवस बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो डिक्लेरेशन देईल, जो प्रभूच्या बाजूने बोलल, तो देवाचे आशीर्वाद मिळवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो म्हणतो एकच नाही, कसं काय होणार, कसं काय शक्य, मग काहीच शक्य नाही, काहीच होऊ शकणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला करायचं तर देवाच्या बाजूने बोल आणि देवा तुझ्या बाजूने अद्भुत कार्य करणार. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजपासून काय घ्यायचं बंद करायचं. सहानुभूती. सहानुभूती नको चर्च. मग रडायला आपल्याकडे पण भरपूर आहे काही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून कळतंय. रडायला फार स्टोरी आहेत आपल्याकडे. प्रभू असंच आहे, प्रभू तसंच आहे. ते म्हणतात मला वेगळं काय सांगतो, मलाही माहिती आहे, तुझ्या Yes. पहिले यांना मी चालवलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून कळतंय. एक पास्टर म्हणून माझ्याकडे रडायला भरपूर काही. प्रभू वेळेवरच येत नाही, महत्वच नाही, सेवाच करत नाही, देवाच्या सेवेसाठी पुढे येत नाही. ते म्हणतो ते नको सांगू, ते मला माहिती आहे, इस्रायलला चालवलंय मी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू म्हणावं का प्रभू मी बदलणार आहे, येस आमेन. मी चेंज करणार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो वेगळं तू काही बोलत नाही, ते मलाही माहिती आहेस, मी काय करू शकतो मला बोलून दाखव. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही काही वेगळं बोलतो, देवाच्या गौरवाचं बोलतो, देवापाला ते आवडतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आता ती सहानुभूती प्लीज बंद करा, येस नाही तर नाव पडल तुमचं सिस्टर सहानुभूती म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय चर्च. भावनात्मक होऊ नका, या भावना तुम्हाला अडकून टाकतील. येस ती म्हणा का नाही परमेश्वर या स्थितीमधून मला बाहेर काढणार. येस. Yes. आमेन. जरी हे सत्य आहे, पण परमेश्वर मला माहिती आहे का तुझा अनुग्रह मजबर आहे, तू माझ्या जीवाशी बोलतो, तू मला इथून बाहेर काढणार, तर देवा काढणार. चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संकट अकस्मात येतं म्हणून थोड्या वेळासाठी सुधरत नाही, पण पवित्र आत्मा धरतो चर्च. येस आणि देवाची इच्छा की तुम्हाला सत्य माहित पाहिजे का तुमच्या बरोबर कोण आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्था मारियांना
लोकांना माहित होतं तरी त्या लोक त्या ठिकाणी भांबावून गेले, त्यांना कळत नव्हतं का नेमकं काय चाललंय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कळावं का माझ्या बरोबर कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हा, त्यांनी कधी निराशा करावी जर येशू नाहीये, पण जर सांगते येशू आहे तर तू अजूनही भावनात्मक काय. प्रेज द लॉर्ड. ती भावनात्मक होती. कशी होती. आता भावनात्मक नको होऊ. आता येशू आला, आता काय अद्भुत होणार आहे त्याकडे लक्ष लाव. प्रेज द लॉर्ड. देवा बोलतो, उगाच बोलत नाही. देवापाला करायचंय. प्रेज द लॉर्ड. देव करणार. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर उदाहरण आहे नामानाचं. कशा प्रकारे ज्या वेळेस त्या राजाला हे सांगण्यात येतं का तुला नामांसाठी काहीतरी करायचंय, तोही अशा स्थितीमध्ये पडतो. वाचू या ठिकाणी आपण दुसरे राजे 5वा अध्याय. ओके, नामान माहिती आहे सर्वांना. नामाना काय झालं होतं. कुष्ठरोग. कुष्ठरोग झाला होता. त्याच्या घरी एक गुलाम म्हणून आलेली मुलगी होती. तिने सुवार्ता सांगितली का जर हा देवाच्या भविष्यवक्त्याकडे गेला असता तर किती बरं झालं असतं, कारण त्यांनी याचा कोड काय केला असता, बरा केला असता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नामानाच्या राजापर्यंत ही गोष्ट पोहोचली. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यांनी काय केलं, एक पत्र लिहिलं इस्रायलच्या राजाला. कोणाला. इस्रायलच्या राजाला. बाबा तू या नामांसाठी करायचं आणि याला या आजारातून बाहेर काढायचं. प्रेज द लॉर्ड. आता वाचूया 6वं वचन. दुसरे राजे 5वा अध्याय 6वं वचन. 6 वचन. आणि त्याने इस्रायलाच्या राजाला ते पत्र आणले. त्यात असे सांगितले होते की आता हे पत्र तुला पोचले म्हणजे पहा, मी आपला सेवक नामान तुझ्याकडे पाठवला आहे अशासाठी की तू त्याचा कोड बरा करावा. पुढं 7 वचन. आणि असे झाले की इस्रायलाच्या राजाने ते पत्र वाचले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून म्हटले काय, मारायला व वाचवायला मी देव आहे की काय. ओके ना, पत्र आणलं. नामांनी काय आणलं, पत्र आणलं. आणि पत्र घेऊन त्याकडे तो आला त्या राजाकडं आणि त्यांनी पत्र वाचलं. तो म्हणला की बाबा हा व्यक्ती नामान तुझ्याकडे मी पाठवतोय, याला कुष्ठरोग आहे आणि ह्या आजारातून तुला त्याला बाहेर काढायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता राजाने पत्र वाचलं. आता त्याचं 7th वचन वाच. 7 वचन. आणि असे झाले की इस्रायलाच्या राजाने ते पत्र वाचले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून म्हटले काय, मारायला व वाचवायला मी देव आहे की काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय फाडले त्यांनी, वस्त्र फाडले. कारण पहा त्यावेळेस तो अशूरचा राजा हा बलवान होता. आणि त्याला असं वाटलं का हा अशा गोष्टी माझ्यावर लादतोय का ज्या माझ्याकडून होणार नाही, आणि जर ही गोष्ट मी केली नाही तर त्या राजाला आवडणार नाही आणि तो विनाकारण माझ्याशी वाद घालणार आहे. आणि म्हणून या कारणास्तव त्यांनी आपले वस्त्र काय केले, फाडले. कारण त्याला असं वाटलं का विनाकारण हा मला त्रास देतो. आज आमच्या जीवनामध्ये जसं अकस्मात समस्या येते ना, आम्हाला असं वाटतं प्रभू हे विनाकारण माझ्या विरोधात चाललंय, हे मला सोसवणार नाही, मी कसं बाहेर पडणार आहे. त्यालाही असं वाटत होतं का मला कसं सोसवणार आहे, मी कसं काय बरं करू शकतो, मी काही देव नाही. आज आम्हाला असं वाटतं का देवा माझ्याकडून कसं काय होणार आहे, मला हे शक्य नाही. तोही त्या टेन्शन मध्ये होता. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण पण अशाच टेन्शन मध्ये आहोत कारण आम्हालाही असं वाटतंय का हे जे अकस्मात माझ्या समोर आलंय यातून मी पण बाहेर पडू शकणार नाही. राजाचं सगळं व्यवस्थित चाललं होतं, कसं व्यवस्थित. पण अचानक एक पत्र आलं आणि तो हल्ल्या गेला. कारण त्याला वाटलं का इथून पुढे आता सगळं काय झालं संपलं, कारण कोड कोण बरा करू शकतो हे त्याला ठाऊक किंवा माहित नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांनी वस्त्र फाडले, पुढे रीड करा, कंटिन्यू. आणि असे झाले की इस्रायलाच्या राजाने ते पत्र वाचले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून म्हटले काय, मारायला व वाचवायला मी देव आहे की काय, की ह्या माणसाने कोड बरा होण्यासाठी माणूस माझ्याकडे पाठवला आहे. तर विचार करून पहा बरे, तो कसा माझ्याशी भांडण करायचा प्रसंग पाहतो. पुढचं 8 वचन. आणि इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली असे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले तेव्हा असे झाले की त्याने राजाकडे सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे कशाला फाडली, आता त्याने माझ्याकडे यावे म्हणजे इस्रायलात भविष्यवादी आहे हे त्याला कळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, सगळे लक्ष द्या, खूप सुंदर आहे. आता अलिशा निरोप पाठवतो, कारण अलिशाला ही बातमी पोहोचती
येस. कारण राजाने आपले काय फाडले? वस्त्र फाडले. वस्त्र फाडले. पण जस ही बातमी अलिशा पर्यंत जाती, अलिशा राजाला निरोप पाठवतो येस. आणि तो म्हणतो का तू आपले काय फाडतोस? वस्त्र फाडतोस. त्याला कोणाकडे पाठव? माझ्याकडे पाठव. जे कोण त्याला कळावं का इस्रायल मध्ये देवाचा भविष्यवादी आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा खूप सुंदर आहे बरं का. राजाला माहित नाही चर्च, येस. तो टेन्शन मध्ये. पण जस अलिशाला कळतं, येस. अलिशा गप बसतो का पुढे येतो? पुढे येतो. कमॉन, अलिशा गप बसतो का पुढे येतो? पुढे येतो. तसंच येशू जेव्हा बघतो ना, येशू पण अलिशा सारखा गप बसत नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण मत्ते 11:28 मध्ये म्हणतो, अहो कष्ट करी भ्रारकांता जना हो. मजकडे या. असं तो टेन्शन मध्ये होता. कोण? येस. राजा. राजा. त्याला वाटलं की माझ्याकडून होणार नाही. अलिशा म्हणतो का टेन्शन घेतो? माझ्याकडे पाठव. येस. येशू पण काय म्हणतो? का टेन्शन घेतो? माझ्याकडे ये. माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळावं का जीवन देव मी आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जसा अलिशा म्हणतो का माझ्याकडे येऊ द्या, त्यांना कळावं का मी भविष्य बघताय येस. आणि मी देवाकडून आहे. तसंच येशू हा देव आहे, लोकांना कळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो जे काही समस्या आहे प्लीज माझ्याकडे घेऊन ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही कोणाकडे आलात? येशूकडे आलात येस. का? पण त्या आशेने आलात का चर्च? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का त्या आशेने तुम्ही यावं. कारण नामान त्या आशेने आला होता चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती आशा आमच्यामध्ये पाहिजे का? आज जर मी चर्चला आलोय तर परमेश्वर मी असंच आलो नाही, आज माझ्या लाईफ मध्ये काय तर तू करणार आहेस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चची स्थापना मनुष्य करत नाही, चर्चची स्थापना देवाकडून असते. Yes. मस्तक हा प्रभू येशू आहे. येस. आणि जर तो वचन पाठवतो का मजकडे ये, तर तो काहीतरी करणार आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यामध्ये ती आशा पाहिजे का आज परमेश्वर माझी दखल घेईल, येस. माझ्या प्रार्थनेला उत्तर येईल आणि मी ब्लेस होणार. येस. जरी काही कारणास्तव इथून पुढे रिझल्ट आला नसेल, काही वेळेस रिजेक्शन आलं असेल, पण आज मी पुन्हा नवीनतेने प्रभूकडे जाणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? कधी कधी वारंवार येऊन येऊन असं वाटतं जाऊ दे काही नाही होणार आहे आपलं, जायचं म्हणून जायचं. तसं जाऊ नको. अशा अपेक्षेनेच जा का आज देव मला घेणारच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशा अपेक्षेने जा? परमेश्वर आज घेणार. आज परमेश्वर माझी दखल घेणार. घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? लहान लेकरं जसं प्रभू म्हणतो ना, बालकांना मजकडे येऊ द्या. येस. मी वरती माझ्या रूममध्ये प्रेयरला बसतो, बाहेर एक शेड बनवलेला असं. तर प्रेच्या वेळेस मी मुलींना शक्यतो म्हणतो की तुम्ही बाहेर जा, खाली जा, खाली जा. आणि कधी कधी लहानी जास्त हट्ट करते म्हणून कधी तिला फटके पण देतो आणि तिला फोर्सफुली काय करतो, बाहेर पाठवतो. यांनाही ओरडतो, प्लीज यांना काय करू नका, वर पाठवू नका. मारून मी काल तिला खाली काय केलं, पाठवलं. कारण मला माझं फेलोशिप करायचं, बसायचं. बसलो प्रे करत. पुन्हा थोड्या वेळाने तिने डोकून काय केलं, पाहिलंच. आणि मग म्हटलं प्रभू आता हिला लय वेळ सांगितलं. ते म्हणा तुझा माइंडसेट चेंज कर, मी तुझ्याशी बोलत राहीन, तिला इथं बसू दे. येस. तिला इथं बसू दे. बसू दे. पहिले मी काय ठरवतो, प्रभू तुझं माझं कम्युनिकेशन चाललंय तर मला डिस्टर्ब होतं, म्हणून मी तिला काय केलं, पहिलं फोर्सफुली खाली मारून काय केलं, पाठवलं. पण तरी तिने अप्रोच केला आणि कसं कसं पत्रा वाजवून थोडं बघून मग शेवटी मी माझं माइंड चेंज केलं. म्हटलं बेटा आता काय कर तू, आता इथंच बस माझ्यावर प्रे करत. आणि प्रभू म्हणला का आता असं म्हण का प्रभू जरी लेकरू आहे तू माझ्याशी काय करत राहणार, बोलत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने काय शिकवलं, कधी कधी आम्हाला असं वाटतं का वारंवार नॉक करून देव काय ओपन करत नाही म्हणून जाऊ दे. येस. त्या लेकरांनी मार खाल्ला पण तरी अप्रोच केला आणि शेवटी माझा माइंडसेट प्रभूनी बदलला. सेम वे कधी कधी चर्च असं वाटतं का देव काय ऐकतच नाही, मग काय जायचं म्हणून जायचं. तसंच जाऊ नको. ह्याच माइंडसेटने का आज तरी दार ओपन भेटणार मला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव माझी दखल आज तरी घेणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही आशा आपण धरावी का प्रभू माझी दखल घेईल. कारण नामान त्या आशेने आला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राजाला माहित नव्हतं का त्यांच्याकडे काय. येस. कदाचित आमचंही तसंच आहे का आम्हालाही कळत नाही का आमचा राजा जो प्रभू येशू त्याच्याकडे काय आम्हालाही समजत नाही अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं त्याला वाटलं का बाबा हे खूप मोठा भार माझ्यावर टाकला, आम्हाला सोसवणार नाही, पण तो म्हणतो मी आहे, माझ्याकडे पाठव. येस. तसंच देव म्हणतो का तू जो भार वाहतोय ना तू सगळा घेऊ नको, कोणाकडे पाठव, माझ्याकडे पाठव. निश्चिंत हो, मी हा भार वाहण्यास समर्थ आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही प्रभूकडे आला तर देवबाप तुमचा ओझं 100% हलकं करणार. आमेन.
देवाप ती दखल घेईल चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्ही आता मनुष्याकडून सहानुभूती घेत नाही, तुम्ही देवाकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलाय आणि देवाप तुम्हाला आशीर्वाद करणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी सांगितलं 2 डिफरन्स. मनुष्याला सांगा सहानुभूती भेटतील, देवाकडे या आशीर्वाद भेटतात. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आता तुम्ही देवाकडे आलात तर आशीर्वाद मिळणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. करायचंय कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. तोपर्यंत ह्यांनी पण देवाच्या सेवकांनी पण कोणत्या कोड्याला बरं केलं नव्हतं. Yes. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वाचू या ठिकाणी आपण लूक काढू 4 अध्याय 27 वचन. 27 वचन. आणि अलिशा भविष्यवाद्याच्या वेळेस इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, परंतु अरामी नामान याच्याशिवाय त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं इथं का त्या काळामध्ये पुष्कळ काय होते? कुष्ठरोगी होते. इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, पण Yes. नामान शिवाय कुणीच बरा झाला नाही. नाही. म्हणजे त्या समयी अलिशाला पण माहित नव्हतं का मी Yes. अमेरिकेला करू शकतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे आणि ह्याच्यापेक्षा मला मुलगी जास्त आवडली. येस. Yes. ती लहान मुलगी, ती म्हणती जा भविष्य बघत्याकडे, तो बरं करल. Yes. पण अलिशाला पण तोपर्यंत त्यांनी मिराकल केलेला नव्हता. नव्हता. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय का तोपर्यंत एकही कुष्ठरोगी त्यांनी बरा केलेला नव्हता. मग त्या मुलीचा विश्वास किती मोठा चर्च. येस. हालेलुया. का जा त्या सेवकाकडे, आणि ह्या सेवकाचा विश्वास बी किती मोठा का या माझ्याकडे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. आता पहा, यांनी कधी कुष्ठरोग बरा केलाय का? नाही केला. पण तो इंटरेस्टेड आहे काहीतरी नवीन व्हावं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची केस थोडीशी वेगळी आहे का? Yes. मग परमेश्वर म्हणतो ये माझ्याकडे, येस. मी इंटरेस्टेड आहे काहीतरी वेगळं येस. करण्यासाठी. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुझ्याद्वारे देवाचा एक वेगळी ओळख आणि एक वेगळा परिचय होईल का परमेश्वर इथं पण परफॉर्म करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? एक वेगळी ओळख भेटली का नाही सेवकाला? येस भेटली. का काय बरे करतो? कुष्ठरोग बरे करतो. पहिले करायचा का? नाही. सेम प्रभू म्हणतो का कधी कधी आम्हाला असं वाटतं का बाबा माझी स्टोरी खूप वेगळी, माझी स्टोरी खूप वेगळी आहे. ते म्हणतो मी इंटरेस्टेड आहे. येस. तुला जरी असं वाटतं का येशूने हे काम कधी केलेलं मी असं वाचलेलं नाही, ते म्हणतो तुझ्यापासून सुरुवात करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू प्लीज मजकडे ये. येस. तुझ्यापासून एक वेगळा परिचय, एक वेगळी ओळख माझी देतो का मी असंही काम करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाप GR बदलू शकतो, Yes. देवाप पॉलिसी बदलू शकतो, देवाप स्किन चेंज करू शकतो, देवाप Yes. काही पण करू शकतो चर्च. आणि आम्ही सुरुवात असू शकतो त्या गोष्टींची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मी ऐकलं नाही, तुझ्यापासून ऐकू दे लोकांना. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यापासून ऐकू दे. ऐकू दे लोकांना का देवाप असंही कार्य कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या विश्वासाने तो म्हणला का मजकडे ये, त्याच Yes. विश्वासाने येशू म्हणतो का मजकडे ये, Yes. मग तुला कळल का तुझा देव इथंही कार्य करू शकतो. येस. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ओळखावं चर्च का आम्ही जे देवाकडे आलो ना तो काय करू शकतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थितीकडे बघू नका, कोणाकडे बघा? परमेश्वराकडे. प्रभूकडे पहा, देव करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघितलं तर वाटतं होणार नाही, पण देवाकडे बघितलं तर लगेच वाटतं होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी सांगितलं चर्च साठी काय घ्यायची आहे. जागा. घ्यायची. मोठा पाऊल होता जागा घेण्याचा, मोठी स्टेप. म्हणजे एक संगती माणूस 1,00,000-2 लाख रुपये देऊ नाही शकत बाबा देणगी, म्हणून आपण छोटी पायरी बनवली. कशी? छोटी. पण छोटी पायरी ते कळलं का छोटी पायरी लोक चालत नाही. मग मी आशा ठेवायची की नाही ठेवायची? येस. माझा अनुभव मी सांगतो. चर्च घ्या, मला काय पाहिजे चर्चसाठी? जागा पाहिजे. पैसा मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे. Yes. आज 10 लाख 15 लाख जो बी अमाऊंट आहे, मोठी स्टेप उचलू शकत नाही म्हणून पायऱ्या मी छोट्या केल्या. कशा? छोट्या केल्या. चला मंथली कॉन्ट्रीब्यूट करू. पण ती छोटी पायरी पण लोक काय करत नाहीयेत, चढत नाही. चढत नाही. मग मोठी पायरी गाठू शकेल कमी. नाही. मग मी आशा ठेवायची की नाही ठेवायची? येस. अरे हा तरी बोला, नाही तरी बोला. ठेवायची. कस काय ठेवायची? देवाकडे. आणि काम कोणाचं आहे? देवाचा आहे. काम तुमचं आहे. येस. काम तुमचं आपलं. आमचं आहे. काम तुमचं आहे. चर्च आशा ठेवावी अशी गोष्ट माझ्याकडं Yes. नाही. कारण मोठी पायरी होती, मी छोटी करून पाहिली, पण मी पाहिलं त्याच्यावर कोणी चढत नाही. पण तरी पण परमेश्वर मला म्हणतो काय ठेव? आशा ठेव. आशा ठेव, तुझा पुरवठा तुझ्या येस. देवाकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मागच्या वीक मध्ये मी सांगितलं का चर्च साठी आपण डिसिजन घेतोय, जागा बघतोय, जरी कोणी पायरी चढत नाही पण आपण विश्वासाने पाऊल उचललाय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मागच्या वीकला अनाऊन्स केलं, आणि जो भाऊ सांगलीहून आला होता 10,000 रुपये दिले. किती? 10,000. 10,000 रुपये त्यांनी ऑफरिंग देऊन गेला चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे बघून इम्पॉसिबल, पण कोणाकडे बघितलं? देवाकडे.
आणि देव म्हणला बोल तर बोल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तो पहाटे येऊन स्टँडवर थांबला, स्टँडवर फेस झाला. त्याचा जर एवढा पैसा एक हॉटेल घेतलं असतं त्यांनी, हॉटेलवर थांबला असता, गाडी करून आला असता एवढ्या 10,000 रुपयात. पण त्यांनी कोणाचा गौरव पाहिला? देवाचा गौरव. कम ऑन, कळतंय चर्च. त्यांनी देवाच्या पेंटर व्यक्ती, तो भाऊ पेंटिंग काम करतो, पण कोणाचा गौरव पाहिला? देवाचा गौरव. कारण देव हे शिकवतो, तू लोकांकडे बघू नकोस, स्थितीकडे बघू नको, तू तुझ्या देवाकडे बघ. येस. तुझा पुरवठा तुझ्या परमेश्वराकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मागच्याच वीकला मी जसं इथे होते, ब्रदर्स होते बसलेले, ते आले. मला तर वाटलं कारण तुम्ही पहिले आहेत वचन खाणारे, पहिली देणगी तुम्ही घेऊन आले पाहिजे होती मोठी पायरीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो बाहेरचा सांगलीचा तो देऊन गेला चर्च. आणि देवाने गोष्ट सांगितली, खऱ्या चर्चची ओळख काय? तर प्रभू म्हणतो तिथं कमी उगतं पण बाहेर जास्त उगतं. येस. हे खऱ्या सेवकाची ओळख त्याच्या चर्चची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने इस्रायलमध्ये जीव तोडून काम केलं, फक्त 12च उगले. येस. किती उगले? 12. आणि बाहेर अख्ख्या जगात उगलं चर्च. येस. ही सेवकाची ओळख, त्याच्या इथं कमी उगल पण थोडं का नाही असताना ते स्ट्रॉंग उगल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च का प्रभू माझ्यासाठी कुठून उगवतोय? बाहेरून. बाहेरून उगवतो. मी कोणाकडे बघतो? देवाकडे. जरी प्रॅक्टिकली पाहतो का संघर्ष हो, पण प्रभू माझा पुरवठा तुझ्याकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी मंथ आमचं हे डेडिकेशन असतं, ही घोषणा असते स्वतःसाठी का प्रभू सेवा तुझ्याकडे पाहून चालू केली, व्यक्तीकडे बघून आलो नाही, मला पुरवठा तुझ्याकडून, माझा उदरनिर्वाह प्रभू तुझ्याकडून, आणि परमेश्वर आम्हाला प्रोव्हाइड करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्तीकडे बघून नाही, कोणाकडे बघून? देवाकडे पाहू. देवाकडे बघून का माझ्या बरोबर कोण आहे हे मला कळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो माझ्यासाठी मोठ्या गोष्टी करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं. स्थितीकडे बघू नका, कोणाकडे बघा? देवाकडे पहा. देवाकडे बघा. देवाकडे बघूनच तुम्हासाठी मोठ्या गोष्टी परमेश्वर Yes. करणार. कारण गौरव पण सगळा कोणाकडे जाईल? देवाकडे देवाला जाईल. जाईल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खूप आनंद झाला का प्रेज गॉड प्रभू का फर्स्ट टाइमच तो इथं आला आणि इतक्या मोठ्या स्वरूपात तो उभा राहिला. कोणाच्या Yes. गौरवासाठी? देवाच्या आणि देव हे गौरवासाठी. सायन्स देतो मला का तू स्टँड घे, येस. तू स्टँड घे, मी तुझ्या बरोबर आहे. येस. हे छोटे छोटे जे गोष्टी घडतायत ना, हे मला मोटिवेट करण्यासाठी. तसंच परमेश्वर असे सेवकाद्वारे वचन पाठवतो, मोटिवेट करतो येस. की तू राईट आहेस, तू स्टँड घे, तू स्टँड घे, मी तुला ब्लेस करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च निराश होऊ नका. जर वचन येतंय तुमच्या जीवाशी बोलतोय तर देव पोचपावती देतोय, मी बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तू हे वचन धरलं हे तुला आशीर्वादाकडेच घेऊन जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? कराल का परमेश्वर? येस. कॅसेट स्टोरी थोडी वेगळी, तरी कोण करणार? परमेश्वर करणार. परमेश्वर करणार. तू किती वेळा सांग, कसंही फिरून फिरून सांग, परमेश्वर करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी तर एवढं पाहिलं का लोक एवढं धुंदीत आहे का त्यांना माहित पण नाही का ह्या व्यक्तीला मी 4 वेळेस हे सगळं सांगितलेलं आहे, सगळं सांगितलं सांगितलं तरी आहे. 5व्या वेळेस तो परत तिथूनच सुरुवात करतो. येस. त्याला सांगावं लागतं का सिस्टर ब्रदर हे तुम्ही ऑलरेडी सगळं 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 सांगितलं आहे. आहे. सांगितलेलं आहे. सहानुभूती काय? सहानुभूती. आशीर्वाद मिळव, सहानुभूती नको. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. तुम्ही देवाकडे पहा, तुम्ही त्याच गोष्टीत बघत बसू नका, त्याच गोष्टीकडे बसू नका. तुम्ही म्हणा नाही परमेश्वर करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हेच पाहून हे रडणं देवाकडे रडत बसावं का? नाही. तू काय करू शकतो ते मी बोलावं चर्च, Yes. ते मी पाहावं आत्म्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. हा सेवक म्हणला असता, जर राजा म्हणला असता तुला करायचंय, हा म्हणला असता प्रभू मी कुठून करू, पण तो स्थिती बघत नाही, आव्हान बघत नाही, तो प्रभूकडे बघतो, प्रभू करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, करणार का नाही करणार? येस करणार. कोणाकडे पाहायचं? परमेश्वराकडे आता हे पाहायचं. घडलंय, हे असं आहे, हा दारू पिणार आहे, मी या कर्जामध्ये, हे आहे, पण देवा तू करणार, इथून मला उभारणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या गोष्टीकडे मी पाहावं, ह्या गोष्टीकडे लावावं, आणि देवा त्याला ब्लेस करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रभू करू शकतो. येस. जसं तो त्याला म्हणतो का प्लीज मस्कडे ये, मी करणार, मी जरी केलं नाही पण माझा देव माझ्यासाठी करून घेणार. Yes. सेम वे येशू आता आमच्यासाठी करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या आशेने आपण यावं, आणि जर ती आशा आपल्याकडे आहे तर 100% मिरॅकल आमच्या बाजूने होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य तुम्हाला समजल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार. येस. आम्हाला प्रश्न पडतो येशू करणार का नाही करणार? काय पडतो? प्रश्न पडतो. फास्ट एक तासाने फोन करतो, बघा बरोबर काय दिसतंय. देवा तुला काय सांगतो? मला वचनच सांगतो. मला काय सांगतो? वचन. आणि वचन जर मला सांगतं तर मी ते तुम्हाला सांगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी प्रॉफिटिक पर्सनल नसेल,
माझी प्रॉफिटिक मंडळीसाठी असते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वर्डच माझं प्रोफेसी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन जे आहे तेच तुमच्यामध्ये फुलफिल होईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला फक्त माहित पाहिजे का कोण माझ्या बरोबर आहे, तो काय करू शकतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे ना का माझ्या बरोबर कोण आहे, त्याची क्षमता काय, मग चर्च चिंता नाहीये तुम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चिंता तुम्हाला नाही. पण तुम्हाला कळावं का तुमचा देव तुम्हासाठी काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा परमेश्वर ब्लेसिंग्स काय आमच्यासाठी खूप सुंदर आहे. योहानाचं पहिलं पत्र काढू आपण, 5वा अध्याय, 10th वचन वाचू आपण. 10वे वचन. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने त्याला लबाड केले आहे. ओके, ठीक आहे. आता सगळे लक्ष द्या इथं. ब्लेसिंग्स पकडा. काय पकडा? आशीर्वाद पकडा. कमिटमेंट आहे याच्यात. कोणाचं? देवाचं. ओके, पंच पकडा. रीड करा सिस्टर स्टार्टिंग पासून सेम. 10वे वचन. हा, जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. बस. येस. अजून सायलेंटच आहे तुम्ही. जो विश्वास ठेवतो त्याच्या काय त्याच्यात? साक्ष आहे. काय त्याच्यात? साक्ष आहे. जो विश्वास ठेवतो साक्ष आहे. येस. येस. आमेन. हालेलुया. तुला वेगळं जोर लावायची गरज नाही. तुला माहित पाहिजे का जर तुझा विश्वास प्रभूवर आहे तर साक्ष तुझ्याकडे आहेत. येस. येस. आमेन. हालेलुया. कमिटमेंट आहे गॉडचं. येस. पुन्हा वाचा. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. त्याच्यामध्येच येस. येस. काय आहे? साक्ष आहे. तुमचा विश्वास आहे का? येस. कोणत्या विश्वासाने आलेत? आहे का तो विश्वास? येस. जर त्या विश्वासाने आले तर तुमच्यामध्ये साक्ष. आहे. मी जसं म्हटलं ना, प्रत्येक गोष्ट सांगून द्यावी लागते. अरे बाबा आहे, मग तू म्हणाला हा आहे. पवित्र आत्मा आलाय, अरे आला आला आला, तो टच द्यावाच लागतो आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं डायरेक्ट नाहीच रिसीव. म्हणजे प्रत्येक सांगत देव आला बरं का, टच व्हायला लागला बरं, असं डायरेक्ट रिसीव नाहीच आहे आपलं. येस. म्हणजे काही लोक लगेच टच होणार, भरणार आत्म्याने, फुलफिल. काही लोकांना पुश करावं लागतं. अरे आत्मा आलाय, देवाचं सामर्थ्य आलंय, ओ यस. पहिले घेतच नाहीत. येस. तुम्हाला देवाचा फ्रेग्रन्स ओळखता आला पाहिजे. येस. आता हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, फ्रेग्रन्स म्हणजे कळतो ना, देवाचं प्रेझेन्स जाणवलं सुगंध. पाहिजे. येस. आदम हवानी पाप जरी केलं तरी ओळखलं प्रभू आलाय. येस. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय केलं त्यांनी? पाप ओळखलं. केलं. पाप केलं, देव आला, लपले पळाले. प्रेझेन्स ओळखतात चर्च पापी yes. असून. येस. आणि आम्ही तर पवित्र आत्म्याने भरलोय, तरी देवाचं प्रेझेन्स ओळखा ना अजून. तरी सेवकाला टोचन द्यावंच लागतं. कोण आला? देवाला. देवाला. अरे देव आलाय, देव देणार आहे. तुम्हाला प्रेझेन्स का नाही ओळखतायत देवा? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आलं तर डायरेक्ट टच झालं पाहिजे. येस. आग लागली पाहिजे आतमध्ये. अरे प्रेज गॉड, देवा बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती डायरेक्ट प्रोफेसी तुमच्यासाठी, ती डायरेक्ट भविष्यवाणी तुमच्या आत्म्याला कनेक्ट करते चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे मेसेज जस्ट मोटिवेट करायचे चर्च मध्ये. आम्ही म्हणतो ही प्रोफेसी माझ्यासाठी, येस. ती लिहून ठेवायचो मी, स्टोर करायचो आपल्या हार्टमध्ये. का नाही प्रभू, हे कमिटमेंट आहे, या मेसेज मध्ये तुम्हाला दिलं, हे फुलफिल होणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये साक्ष आहे. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आहे का नाहीये साक्ष? येस. येस. आहे. आहे. मग त्या विश्वासाने या का आज ती साक्ष फुलफिल होणार चर्च. Yes. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आता गेअर बदलला, येतानाच गेअर बदलून या. असा येस. गाडी टॉप चालली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. ब्लेस व्हा तुम्ही. जर तुम्ही Yes. देवाचं वचन अंगीकार करणार, इथं रिसीव्ह करा, घरी जाऊपर्यंत साक्ष. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही का आता प्रेज झाली मग देवबाप चल पटकन मी बोलून बसतो काय तर कर बाबा त्यासाठी. तसं नाही देवाच. आपलं कसं अचानक पाहुणे आले, बाबा काय आणते का पटपट पटतात का रे. तर देवाची तरतूद पहिलेच. येस. देवाची तरतूद पहिलेच. असं फटाफट देवाचं काही नाही. ते म्हणतो पहिलेच प्लॅन केला सगळं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं तरी फास्ट काय लगेच अंडे करावं काय तर आता जेवून जा बाबा. प्रभूची तरतूद पहिलेच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे कमिटमेंट देतोय याची तरतूद प्रभूने ऑलरेडी केली. Yes. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आमच्यात ते वचन फुलफिल झालं का आशीर्वाद पण तिकडून मोकळे झाले. येस. यायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बिलीव्ह करा चर्च, का जर तुमचा विश्वास देवाच्या पुत्रावर आहे तर तुमच्यामध्येच साक्ष आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर नक्की माझ्यामध्ये साक्ष करेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देवाने तुम्हाला वेगळं केलं, का मला येशू समजतोय, का तू माझ्याशी बोलतोय, कारण देवा तुला काहीतरी करायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिषेक वाहतोय, किती लोकांना Yes. जाणवतोय माहित नाही. आउटवर्ड अनॉइंटिंग मूव्ह होतोय परमेश्वराचा. येस.
देवापामध्ये उगस नाहीये आपण. हा संघर्ष, हा प्रवास उगस नाही. देव काहीतरी करतोय, देवाचा प्लॅन आहे काहीतरी माझ्या लाईफमध्ये. देव काहीतरी अद्भुत करणार आहे त्याच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण देवा तुझं कमिटमेंट आहे हे माझ्या लाईफमध्ये फुलफिल होणार. येस. हे संघर्ष आज आहे, जास्त दिवस राहणार नाही, याच्यामध्ये मी पारखून निघल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पण व्यर्थ नाही. माझं रडणं, माझं तुटणं हे पण व्यर्थ नाही. हे पण लोकांना मोटिवेट करायला देणार दिवस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फरक एवढाच असेल त्यावेळेस मी हसून सांगणार. येस. आजची रडून प्रार्थना आहे, भविष्यात ती मी काही सांगणार, हसून सांगणार. त्याचा बी देव भांडवल करून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं तुटणं पण देवाच्या गौरवासाठी, येस. आपलं आव्हान पण देवाच्या गौरवासाठी. का? कारण येणाऱ्या दिवसात लोकांसाठी ते प्रोत्साहन बनणार आहे. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओळखा चर्च का आपल्या बरोबर कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तेच नकोय. देवा हे होतं, हे तू बदलणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आलो एका स्थितीमध्ये होतो, पण मी जाणार वेगळ्या स्थितीमधून आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुला काळजी आहे आणि तू करणार आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. मला खूप विश्वास आवडला त्या मुलीचा, का ती म्हणती जर तू देवाच्या सेवेकडे गेला असता तर किती बरं आहे. आणि येशू म्हणतो का तोपर्यंत कोणता कुष्ठरोगी बराच झाला नव्हता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोपर्यंत कोणता कुष्ठरोगी. बराच झाला नव्हता. किती मोठ्या आशेने ते आले. येस. आणि येशूने तो वधस्तंभावून गौरवी आशा दिली, पूर्ण झालंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा नसताना आशा ठेवली आणि आम्हाला आशा असताना आमच्यात आशा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही ब्लेस होऊ का चर्च? नाही. आणि आशीर्वाद नाही होणार. पण जर तुम्ही गौरवी आशा धरणार का नाही, माझ्यामध्ये साक्ष आहे, जर माझा विश्वास येशूवर आहे तर येशू करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो पापिकाने असताना देव ब्लेस करल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कन्फ्यूज. पेत्र म्हणला मी कसा आहे? पापी आहे. चमत्काराच्या पहिले का नंतर? चमत्काराच्या पहिले. नंतर. चमत्काराच्या नंतर. पहिले चमत्कार केला चर्च. येस. मग रिअलाइज झालं की मी काय आहे. पापी आहे. म्हणजे देवाची दया एवढी मोठी का देवा अनुग्रह देतो. येस. आणि खूप सुंदर आहे बरं का. थोडं बायबल स्टडी सारखं मेन्शन करतो याला. अशूरचा राजा बलवान आहे, ठीक आहे. येस. म्हणजे देवाचा अनुग्रह कोणावर आहे आता? अशूर राजावर. लोकांवर. पण तरी तो दाखवतो इस्रायलला मी सोडलेलं नाही. येस. हा चमत्कार करून त्यांना दाखवतो का जरी माझा कल आता मी तुमच्याकडे वळवला, पण माझा फेवर यांच्यावर अजून काय गेलेला नाही. कारण अलिशा म्हणतो त्यांना कळावं का इस्रायलमध्ये देवाचा भविष्यवादी आहे, म्हणजे अजून पण Yes, hallelujah. देवाचा हात आमच्यावर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर आहे चर्च. कारण देव काय करायचं, इस्रायल ऐकत नव्हतं ना, दुसऱ्या राजाला पाठवायचं. पण त्याला दाखवून द्यायचा तू बडवतो आता, पण त्याला सोडलेलं नाही बरं का मी. Yes. माझा हात अजून पण त्याच्यावर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर आहे. आशूर त्यांना मारणार आहे. वर्चस्व कोणाचं आहे? आशूरचं. आशूरचं. पण देवा दाखवून देतो तुझ्या डोक्यात जाऊ नये, येस. ते माझे निवडलेले आहेत, येस. ते माझे Hallelujah. मुळाचे आहेत. येस. हालेलुया. जरी मी थोड्या वेळ तुमच्याद्वारे त्यांना बडवतोय, पण मी त्याला कायमचं सोडलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. जरी योबासाठी साहित्यांनी परमिशन घेतली, पण देवाने कायमचं सोडलं होतं का योबाला? नाही. नाही. सेम वे थोडीफार परमिशन असेल, पण देवाने आम्हाला कायमचं सोडलेलं नाही. देवाने धरून ठेवलंय चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळावं सैतानाला का ह्यांच्यावर देवाचा हात आहे. आहे आणि देवाचे निवडलेले आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? देव करू परमेश्वर. शकतो. शिमोन कोरडी आला आणि प्रभू येशूला म्हणतो तुझी इच्छा असेल तर मी हा विश्वास धरतो का तू समर्थ आहे माझा कोड बारा करण्यासाठी. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप बोल्ड आहे चर्च. लोक प्रार्थना कर नाही, प्रभू माझा विश्वास आहे तू समर्थ आहे मला बरं येस. करण्यासाठी. आमेन. किती मोठ्या आशेने आला का तू करू शकतोस. येस. तुम्ही कोणती आशा घेऊन आलात चर्च? येशू करणार का नाही करणार? येस. येस. करणार. करणार. करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा तू करू शकतोस. येस. माझ्या हिशोबाने खूप बुद्धी लावतो, जे ज्ञानाने व्हावं ते ज्ञानाने मी करतो, पण काही काही गोष्टींना रिझल्ट येत नाही. पण देवा इथं माझ्या ज्या अपेक्षेने मी काम करतो त्या जरी फेल होतात, माझ्यात ती निराशा हवी होऊ नको. येस. तुझा हात आहे, तुझा प्लॅन आहे प्रभू, त्या प्लॅन तू नक्की करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर करणार चर्च. येस. किती लोक बिलीव्ह करतात? कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. परमेश्वर करू शकतो. तुम्ही तुमचे प्रयत्न करताय ठीक आहे, पण देव त्याच्या प्लॅननी काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची नजर फक्त तुमच्या देवाकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अकस्मात किती मोठा आजार सांगू द्या, किती मोठा रिपोर्ट येऊ द्या, हातपाय गाळू नका. कोण बाहेर काढणार आहे? देव परमेश्वर. काढणार आहे. परमेश्वर करणार चर्च. देव अद्भुत करेल. मध्ये सिस्टरनी पण एक साक्ष सांगितली होती का ज्या बहिणीला अचानक छातीत दुखलं आणि ज्यास तिला टेस्ट केलं तर तिला कॅन्सरच्या काहीतरी डिझीज सांगण्यात आलं आणि ते म्हणले की तिला ऑपरेट पण करू शकत नाही कारण तिच्यामध्ये दुसरे पण विकार सापडले त्या टेस्ट Yes. करताना.
पण ती बहीण त्या स्थितीमध्ये प्रार्थना करू लागली आणि 1 महिना कंटिन्युअसली देवाचं वचन बोलत होती आणि घोषणा करत होती की देवा तुझ्या चापकांद्वारे मला आरोग्य आहे. आणि वेगवेगळी निराशा यायची, पण ती देवाचं वचन वेगवेगळ्या प्रकारे काय करायची, बोलायची. आणि 1 महिन्यानंतर जस्ट ती पुन्हा चेकअपला गेली आणि चेकअप झाला आणि तिला एका रूममध्ये बसवलं आणि सगळे डॉक्टर्स आले आणि सगळ्यांच्या हातात त्या कॉपी देण्यात आल्या आणि सगळे वारंवार बघतायत. तिला वाटलं काहीतरी खूपच भयानक झालंय आणि कदाचित मी वाचणार नाही. पण सगळे आश्चर्य करत होते का 1 महिन्या पहिले रिपोर्ट काय होता आणि 1 महिन्यानंतर रिपोर्ट काय झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने पुस्तक लिहिलं का 1 महिन्यात तिने काय काय प्रार्थना केली. तिने पुस्तक लिहिलं ते 1 महिन्यात तिने काय काय प्रार्थना केली आणि ते पुस्तक जे विकल्या गेलं इंटरनेटवर, त्याच्या ई कॉपी काहीतरी असतात त्या गेल्या. सेम अजून एक कॅन्सर पेशंटनी 1 महिन्यात तो विश्वासाने ते करून पाहिलं आणि तो पण त्या कॅन्सर मधून प्रभूंनी बरा केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू करतो चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अद्भुत आहे. येस. देव अद्भुत आहे. परमेश्वर करणार. येस. तुम्हासाठी जॉबचे पण रस्ते तो अद्भुत मोकळे करेल. काही पण असू द्या, तुमची साक्ष जर असेल ती लोकांना मोटिवेट करून टाका. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझे पर्सनल एक्सपिरियन्स अनेकदा माझ्या प्रेयरमध्ये मीटिंग्समध्ये शेअर केले आणि प्रभूंनी सेम टेस्टिमनीज त्यांच्या पण लाईफमध्ये प्रभूंनी इम्प्लिमेंट केल्या. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज स्थितीकडे नाही, कोणाकडे पाहायचं, देवाकडे पाहायचं आणि देव आम्हासाठी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आशेने या का आज मी माझा मिरॅकल घेऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनात साक्ष समय चर्च येस. आणि परमेश्वर करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची रेंज आपल्या कल्पने पलीकडे आहे येस. आणि परमेश्वर ते करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा विचार करा, जरी चर्चला आला तर काय फरक पडतो प्रभू, मी तर प्रयत्न केला, त्याला तू तिथेही भेटू शकतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक अपसेट होऊन आले असतील का देवा खूप अटेम्प्ट केले रे, तो काही येतच नाही राहिला चर्चमध्ये. विश्वास पुढे घेऊन जा अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभू त्याला तिथंच गाठ येस. जिथं तो बसला येस. आणि देव त्याला तिथं गाठणार. चर्च. येस आमेन. देव स्वप्नात भेट घेतो, देव चालता फिरता बोलतो. Yes. देवाशी शाऊलाशी देव डायरेक्ट बोलला. येस. कसा बोलला. डायरेक्ट बोलला. देव कसंही करू शकतो. Yes. आपलं रेंज मध्ये प्रभूला बसू नका, आपली रेंज मोठी करा का परमेश्वर काही पण करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण तसं विश्वास ठेवू, देव करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अलिशाने कधी तो मिरॅकल केला नव्हता, पण तो त्या विश्वासाने बोलला का पाठवा. Yes. आम्ही पण तो विश्वास साठी कॅरी करतो का प्रभू आज टेस्टिमनी होणार. येस आमेन. आज तू लोकांना ब्लेस करणार. Yes. त्यांच्या लाईफ मध्ये फ्रुट्स येतील. Yes. हे वचन सामर्थ्य जाणार. हे Yes. काम करणार चर्च आणि प्रभूची महिमा होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या विश्वासाने आज आपण प्रार्थना करू. उभा राहूया आपण. थँक्यू जीसस फादर. शखाता राबा सखीबी आराबा. तुम्ही उगाच इथं नाहीयेत, तुम्ही उगाच ऑनलाईन नाहीयेत, तुम्ही उगाच हे मेसेज टीव्ही द्वारे कशावर पाहत नाहीयेत. देवबाप तुम्हाला बोलवतोय. तुम्हाला वाटतं का हा भार मला सोसवणार नाही, या गोष्टी माझ्याकडून होणार नाही. त्या राजालाही असं वाटलं का कोणत्या गुतड्यात मी सापडलो, इथून मी सुटू शकत नाही. पण देवाचा सेवक म्हणला का मजकडे त्याला पाठव. त्याचप्रमाणे आज येशू आम्हासाठी आणि तो म्हणतो का मजकडे ये, मी तुझ्या जीवाला विसावा देईन. आमेन आमेन. मी सहानुभूती देणारा नाहीये, मी आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे आणि मी तुझा आनंद पूर्ण करणार. आज आव्हान आहे तुझ्या समोर, पण पहिले सहानुभूती घ्यायचं बंद कर जगापासून. कारण मला कार्य करू दे, माझे आशीर्वाद येऊ दे, मग ही स्थिती बदलल. तुला तुझं वास्तविक सत्य माहित आहे का, काय समस्या तुझ्या अवतीभोवती आहेत. तुझ्या बरोबर कोणी नाही, तुला समजून घेणारं कोणी नाही, तुला साथ देणारं कोणी नाही. तुझी आर्थिक स्थिती खालवलेली आहे, तुझं शरीर पण तुला साथ देत नाहीये, तू प्रार्थनेत पण एवढा स्ट्रॉंग नाहीये. मग देवा मी कोणती आशा धरावी. हो दे बाप्पा. ते म्हणतो तरी तू मजकडे ये. येस येस आमेन. तुझ्या योग्यतेकडे क्षमतेकडे बघू नकोस. येस जीसस. मी तो परमेश्वर देव आहे का, मी पाप्यांवर व अशक्तांवर प्रेम करणारा देव आहे. आमेन आमेन. तर तुला वाटतं का प्रभू असं काय आहे का मी बोलावं, माझ्याकडे काहीच नाही प्रभू, मी चारी बाजूनी वेढलेला आहे, संपलंय माझं सर्व काही. पण ते म्हणतो ऐक, निराश होऊ नकोस. आता समस्येकडे पाहणं बंद कर. आजपासून आपली नजर देवाकडे लाव. इथून पुढे माझे दिवस माझा प्रभू बदलल. इथून पुढे माझी अवस्था माझा परमेश्वर चेंज करणार. मी या स्थितीमध्ये अधिक राहणार नाही आणि याच गोष्टीसाठी कोणी माझी सहानुभूती करणार नाही, कारण देव माझे दिवस बदलणार आहे. देव माझी दिशा दशा दोन्ही बदलणार आहे. ओ मी लाचारीसाठी ओळखलं जाणार नाही. ओ कुणी
मला बिचाऱ्या नजरेने पाहणार नाही. Yes, yes. लोक म्हणतील हा देवाचा आशीर्वादित आहे, Yes, ओ हा amen. देवाचा अनुग्रह पावलेला Yes, आहे. amen. आणि प्रभू ते जीवन मला जगायचंय. Yes, Jesus. त्या चार लोकांनी म्हणावं का देवाचा हात याच्यावर आहे Yes, yes, आणि sir. देवाने त्याची दिशा बदललेली Yes, आहे. amen. तू करणार पित्या, हो दे बाप्पा. तू करणार. येस येस सर. हजार मला मारणार नाही. हो दे बाप्पा. भलेही जगात त्याचा उपाय नसेल, Yes, yes. पण देवा तुझ्याकडे आहे. येस जर सर. मृत्यू व्यक्तीला तू जीवन करू शकतो, मग Yes, आजार तुझ्या समोर आहेच काय? हो दे बाप्पा. तू मला जीवन देणार आहे Yes, amen. आणि मस्त तुझ्याकडून जीवन आहे. Hallelujah. या आर्थिक स्थितीत मी मरणार नाही, Yes, दे या बाप्पा. कर्जातच मी मरणार नाही. Yes, Father. जरी माझा पगार कमी, जरी माझा व्यवसाय व्यवस्थित नाही, Yes, जरी प्रभू परमेश्वर माझ्या घरात 2 लोक कमवणारे नाहीत, हो दे पण बाप्पा. माझी आर्थिक स्थिती येशूच्या नावाने बदलणार. येस येस आमेन. देवा तू माझ्यासाठी मार्ग तयार करणार हो दे बाप्पा. आणि देवा तू केलास. Yes, yes, त्या आशीर्वाद Lord. मला गाठतील, येस ती आमेन. बढती येऊन मला गाठणार, येस ती फादर. ऑर्डर मला येऊन भेटणार. येस प्रभू आमेन. तो बिझनेस मला प्रोव्हाइड होणार. हो दे बाप्पा. आणि देवा मी तुझं लेकरू आहे Yes, Father. आणि देवा तू मस्तटी करणार. येस आमेन. लाख कॉम्पिटिशन असू दे, हो दे लाख बाप्पा. छळकपट असू दे, Yes, Father. लाख कुमार्गाने तिथे काम करणारे असू दे, हो दे बाप्पा. तुझा अनुग्रह मजवर आहे, येस आमेन. तुझा फेवर मजवर आहे. Hallelujah. आणि इतक्या कॉम्पिटिशन मधून पण तू मला उंच करणार Yes, yes, आणि yes. तुझी महिमा होणार पित्या. येस आमेन. मी हा विलाप करणार नाही का हो प्रभू हे दे असं आहे तसं हो दे आहे, नाही बाप्पा. तू आहे बस आहे येस येस. आणि होणार पित्या. हो दे तू एकटा बाप्पा. पुष्कळ आहे तुझी महिमा करण्यासाठी. Yes, Father Lord. देवा तू मला बळ देणार, हो दे बाप्पा. तर मी हा पितळी भुज वाकवणार येस येस. आणि तुझी महिमा मी पाहणार. पाहणार दे बाप्पा. देवा मी करणार तुझ्या नावाने. Yes, Father. माझ्या लाईफ मध्ये होईल ही दारू सुटल, येस दे बाप्पा. जरी तो व्यक्ती चर्च मध्ये नाही. हो दे बाप्पा. देवा तो आड्यावर का नाही असा ना, येस येस तिथे फादर. तुझी अग्नी मी पाठवतो प्रभू. हो दे बाप्पा. आणि मग तो तिथे त्याच्या आत्म्याला स्पर्श कर, येस फादर. त्या पापाची जाणीव त्याला करू दे. हो दे बाप्पा. या क्षणापासून त्याला सद्बुद्धी दे प्रभू. Yes, yes, त्याचं लाईफ Father. बदल पित्या. येस आणि फादर. देवा तुझी महिमा त्याच्या लाईफ मध्ये स्वीकारतो. Yes, Jesus. असे लोक येतील आणि म्हणतील का होय त्या अड्ड्यावरच देवाने मला स्पर्श केला Yes, आणि माझं amen. लाईफ बदललं प्रभू. Yes, Father. देवा तू करणार, हो दे बाप्पा. देवा तू करणार प्रभू. Yes, Father. जो व्यभिचारामध्ये प्रभू तो तिथून बाहेर पडणार, Yes, yes. जो वाईट संगतीमध्ये तो तिथून बाहेर पडणार. Yes, sir. माझ्या घराला दिशा येईल, Yes, माझ्या amen. घराला घर पण येईल, Yes, amen. माझ्या घरामध्ये प्रेम येईल, Yes, माझ्या amen. लेकरांचं फ्युचर चांगलं होईल. Yes, amen. त्यांना चांगले स्थळ येतील, Hallelujah. त्यांना चांगले स्थळ येतील येशूच्या नावाने. Yes, amen. ते फलवंत होतील येशूच्या नावाने येशूच्या आणि नावाने. आम्ही देवाचा गौरव पाहू. येस आमेन. आमचं चर्च उभं राहील, येस आमेन. आम्हाला जागा मिळणार, येस Yes, आमेन. Father. तू प्रोव्हाइड करणार पित्या. येस फादर. सहाय्य तुझ्याकडून तुझ्याकडून होय बाबा. आहे अद्भुतरित्या तिथे. होणार. होणार Yes, दे amen. बाप्पा. तयार आहोत एक आम्ही साक्ष देण्यासाठी. स्वीकारतो येशूच्या नावामध्ये तर Lord. तुझं वचन सांगतं जितके देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात Yes, yes. त्यांच्यामध्ये साक्ष आहे. Yes, amen. माझ्यामध्ये साक्ष आहे, साक्ष आहे. माझ्यामध्ये साक्ष आहे साक्ष आहे आणि मी बाबा. साक्षीसाठीच आहे, Yes, मी amen. साक्षीसाठीच आहे. Yes, amen. जेणेकरून तुझा महिमा व्हावा. Hallelujah. मी महिमा करेन, येस येस. माझी Hallelujah. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळेल. येस आमेन. अशी एकही विनंती नाही जी धूळ खात पडल. येस होय येस. बाप्पा. प्रत्येक गोष्ट देव दखल घेईल आमेन Yes, आणि आमेन. ऑलरेडी देवा तुझा प्लॅन आहे, Yes, yes, तुझी sir. योजना आहे प्रभू. होय बाप्पा. Yes, अपकमिंग Father. डेज मध्ये मी ते सर्व पाहिल. Yes, amen. जे आज मी फक्त बोलतोय Yes, yes. मी ते विश्वासाने स्वीकारतोय. स्वीकारतो. प्रत्यक्षात माझ्या लाईफ मध्ये पूर्ण Yes. होईल Yes, आणि देवा amen. तुझी महिमा होणार. Yes, Father. थँक्यू तू माझं घर पूर्ण करणार. धन्यवाद, येशू थँक्यू राजा. वैभवशाली गोष्टी माझ्या घरामध्ये Thank you, असणार. देव बाप्पा. धन्यवाद कर्जाचा प्रत्येक जूत तुटल्या गेला, येस येशूच्या होय बाप्पा. नावामध्ये. तू मला भरपूर प्रोव्हाइड केलं. Yes, yes, तुला देव धन्यवाद बाप्पा. देतो. धन्यवाद देतो. माझे लोक येशू मध्ये आले, हो दे त्याचं बाप्पा. तारण झालं. येस होय बाप्पा. तुला फादर. महिमा देतो, महिमा देतो. सर्व गौरव तुला देतो. तुला देतो, Lord. मी आज विश्वास ठेवतो. हो दे बाप्पा. कमन बोला येशू, येशू. माझा विश्वास तुझ्यामध्ये आहे, माझा विश्वास तुझ्यामध्ये आहे. माझ्यामध्येच माझ्यामध्ये साक्ष आहे, साक्ष आहे. मी ती स्वीकारली. ती मी स्वीकारली. बाहेर पडल्यावर बाहेर हे पडल्यावर वचन चोरी जाऊ देऊ नको. हे वचन चोरी जाऊ माझ्या देऊ नकोस. अंतरात्म्यात माझ्या हे अंतरात वचन फिरू दे. हे वचन फिरू दे. साक्षच आहे साक्षच आहे आणि मी देणारच. आणि मी देणारच. आमेन. आमेन.